बजरंगबली की जय, पवनपुत्र हनुमान की जय, जय श्रीराम एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान च्या जयघोषाने जुने नाशिकपासून पंचवटी कारंजापर्यंतचा परिसर दुमदुमून गेला होता। महाबलीच्या नावाचा जयघोषासह संभळ वादनाने मिरवणुकीत रंगत आणली आहे। मिरवणुकीतील बजरंगबलीची भव्य मूर्ती आणि विविध आकार प्रकारातील हनुमंतांचे रूप घेतलेले युवक हे आकर्षणाचा केंद्रबिंदू होते। हनुमान जयंतीनिमित्त वाकडी बारवपासून सायंकाळी प्रारंभ झालेल्या मिरवणुकीमध्ये हनुमंतांच्या वेशभूषेतील गदाधारी युवकांनी लक्ष वेधले। वाकडी बारवपासून मिरवणुकीला प्रारंभ होऊन चौक मंडई, दूध बाजार मार्गे भद्रकाली बाजार, गाडगे महाराज पुतळा, मेन रोड, धुमाळ पॉइंटवरून रेड क्रॉस सिग्नल, MG रोडवरून रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, रामकुंड या मार्गे मिरवणूक निघाली आहे। रात्री गोदा घाटावर मिरवणुकीची सांगता करण्यात आली आहे। यावेळी सोमेश्वरानंद महाराज, रामानंद महाराज, उमेदवार सिद्धेश्वर महाराज, लक्ष्मण सावजी, रामसिंग बावरी यांच्यासह शेकडो हनुमान भक्त मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते। जय जय हनुमानचा एकच जयघोष करण्यात आला होता। भव्य दिव्य हनुमानाची मूर्ती नाशिककरांसह उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती। हनुमान जन्मोत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळाला। दिवसभर हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम झाले होते। यावेळी महाआरती, हनुमान चालीसा, हनुमान बीजमंत्र टेक, हनुमान बीजमंत्र पठण कार्यक्रम पार पडले। जय जय श्रीराम, जय हनुमान,
नाशिककरांना रामकृष्णारी जय श्रीराम प्रणाम करतो सर्वांना। आज हनुमान जन्म उत्सव साजरा करताना खूप आनंद होतोय, कारण की हे 10वं वर्ष आहे मिरवणुकीचं। तर नाशिककरांचा खूप प्रतिसाद आहे, पूर्ण महाराष्ट्रातून साधक आलेले आहेत आणि मला असं वाटतं की हनुमंतराया नाशिकचं कल्याण करण्यासाठी आम्ही भावी खासदारला पण बोलवलेलं आहे स्वागत करण्यासाठी महाराजांचं। तर निश्चितच प्रभू आशीर्वाद देतील आणि ही परंपरा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत हे टिकवतील। भगवान प्रभू हनुमंतराया आम्हा सर्वांना शक्ती दे, नाशिककरांचं कल्याण कर, महाराष्ट्राचं कल्याण कर आणि या दिव्य भारताला ही कंटिन्यू अशीच परंपरा राहू दे अशी हनुमंतरायाच्या चरणी विनंती करतो। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। जय श्रीराम। सालाबादाप्रमाणे याही वर्षी म्हणजे येतं हे 10वे वर्ष आहे श्रीराम शक्तीपीठ संस्थान व ब्रह्मचारी सोमेश्वर चैतन्य कल्याणकारी संस्थेच्या माध्यमातून हनुमान जन्मोत्सव हा साजरा होत असतो। आणि नक्कीच या हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचं मागचं एकच कारण आहे की हनुमंतराय हे बलबुद्धीची देवता आहे। आपण नेहमी बघतो की बुद्धिहीन तनुजा आणि सुमीरो पवनकुमार बलबुद्धी विद्या देहि मोही हरू कलेस विकार, म्हणजे बुद्धीचे जेही विकार असतात ते हनुमंतरायांच्या स्मरणाने निघून जातात आणि आपल्याला सुबुद्धी प्राप्त होते। त्याच मागचा हा एक अट्टहास आहे की प्रत्येक तरुणांनी एकत्र येऊन हनुमंतरायांची उपासना बलेची उपासना करावी आणि आपलं जीवन उद्धारून घ्यावं। जय श्रीराम।